कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ऐतिहासिक यश मिळालं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून आजच श्री रामेश्वर नाईक यांची निवड करण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख पदी रामेश्वर नाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी त्याचे सत्कार करून अभिनंदन केले। यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले की गेली अनेक वर्ष सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात म्हणून संघर्ष करणारा कार्यकर्ता अशी रामेश्वर नाईक यांची ओळख आहे। गेली अनेक वर्ष त्यांनी सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी मदत मिळवून दिली आहे। सर्वसामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा प्रमुख ही वाटचाल प्रेरणादायी आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक यांची केलेली निवड अत्यंत योग्य आणि सार्थ अशी आहे। सत्काराला उत्तर देताना रामेश्वर नाईक म्हणाले की मंत्रालयातील विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापन झाल्यापासून सदरील कक्षाचा प्रमुख म्हणून हजारो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळवून दिली। सोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुखपदी निवड झाल्याने जबाबदारी वाढली असून माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक रुग्णाला लागेल ती यथोचित मदत करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। पैसे नाहीत म्हणून कोणताही रुग्ण वंचित राहणार नाही। यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांचा सत्कार आणि अभिनंदन केले। याप्रसंगी विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष सौ अपर्णा मारणे साठे, परिषदेचे केंद्रीय कार्यालय प्रमुख दिलीप साळुंके यांसह पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी अविनाश लोंढे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।